हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर ही बघा, ही आजची रेसिपी आहे कांदा टमॅटोची भाजी, म्हणजेच याला आपण कांदा टमॅटोची चटणी पण म्हणू शकतो. अशी झणझणीत अशी चटणी बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम आपण तेल तापवून घेऊया. मी 4 चमचे तेल घालून घेणार आहे. त्यानंतर आता तेल चांगलं तापून झाल्यावर त्याच्यात मी मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहे. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर मी त्यात हिरवी मिरची टाकून घेतली आहे. त्याचसोबत मी आता कढीपत्ता पण टाकून घेते. यानंतर आपण यात आलं लसूण किसून टाकलेलं आहे. आता हे छानपैकी मी परतून घेते. थोडंसं हलकंसं परतून घेतल्यानंतर मी यात आता कांदा टाकणार आहे. त्यासाठी याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झालं आहे आपलं. आता मी यात कांदा टाकून घेते. कांदा टाकल्यानंतर कांदा छान परतायचा आहे आपल्याला. एकदम लालसर रंग येईपर्यंत असा सोनेरी रंग येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. मग कांदा मऊ होण्यासाठी मी चिमूटभर यात मीठ टाकून घेते, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होईल. मीठ टाकून मी इथे चांगलं परतून घेते. सोनेरी रंग येईपर्यंत मी छान असा कांदा परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा छान परतला आहे. आता मी यात टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकून पण आता मी छान असं परतून घेणार आहे. असं परतताना मध्ये मध्ये स्मॅश करून घ्यायचं, त्यामुळे आपली ही भाजी चांगली लागते आणि एकजीव पण होते. आता हे परतून झाल्यानंतर मी यात मसाले टाकून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे हळद, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला असे मसाले घेतले आहेत. आता हे सर्व मसाले मी ह्या भाजीत घालते आणि छानपैकी पुन्हा परतून घेते. आणि त्याचसोबत मी पुन्हा मीठ पण घातलं आहे यात, कारण आपण मगाशी थोडंसंच मीठ घातलेलं. आता मी थोडं मीठ अजून घातलं आहे आणि आता हे मसाले चांगले परतून घेणार आहे भाजीसोबत मी. मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि आता यात थोडंसं गरम पाणी मी टाकते. पाणी जास्त घालायचं नाही आहे, हलकंसंच गरम पाणी घालायचं आहे आपल्याला यात. पाणी घालून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे पाणी आटेपर्यंत ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला. पाणी आटत आलं असेल तर मग आता मध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, तुम्ही बघू शकता आता पाणी आटत आहे, त्यामुळे मी परतून घेते आहे चांगली भाजी. आता यात मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे. तुम्ही याऐवजी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकू शकता, त्याने पण चव अजूनच छान येईल. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी इथे कस्तुरी मेथी टाकली आहे. आता तुम्ही बघू शकता ही भाजी अशी आपली रेडी आहे खाण्यासाठी. अशाच चमचमीत आणि झटपटीत रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.